नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी सुबोध कांबळे। आज आपण आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला आणि आज आपण पनवेल रेल्वे स्टेशनची जी रिडेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती पाहणार आहोत। तर पाहत राहा सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल। बघा हे पाहत आहे तुम्ही जो नवीन ब्रिज बनतो आहे ईस्ट आणि वेस्टला जोडण्यासाठी। तर त्या साईडला त्या ब्रिजला खाली उतरण्यासाठी सीड्या वगैरे बनवल्या आहेत। हे बघा त्या साईडला सीड्या वगैरे बनवलेल्या आहेत। तर आता आपण आलो आहोत प्लॅटफॉर्मवरती। हे बघा प्लॅटफॉर्मचं काम कुठपर्यंत चाललं आहे पहा। आता आपण हे बघा इथे देखील शिडी बनायचं काम चाललं आहे। हे बघा आता आपण आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशन। तर पाहतो आपण सध्या आपल्याकडे ते बघा त्या साईडला बंदच आहे। प्लॅटफॉर्म नंबर हा 1 आहे आणि आता आपण 2ला उभे आहोत आणि ह्या साईडला 3। आत्ता तर सध्या तरी आपल्याकडे पनवेलला 3च प्लॅटफॉर्म आहेत लोकलसाठी। आपण पाहतोय सिमेंटचं कॉन्क्रीट केलेलं आहे बघा। स्लॅब बसवत आहेत है ना, स्लॅब बसवत आहेत। हे बघा WDFC लाईन देखील आहे। हे बघा ऑटो बस जुना पनवेल जाण्यासाठी हा मार्ग आहे। बाहेर निकास एक्झिट न्यू पनवेलला जायला हा रस्ता आहे, हा ब्रिज। हे बघा आता आपण पाहतोय हे पनवेल साईडचं काम चाललं आहे। हे बघा खूप सुंदर काम करत आहेत, पटापट काम करत आहेत, पण वेळ लागतो ठीक आहे तितका पण। हे बघा ही WDFC लाईन आहे। हा देखील एक प्लॅटफॉर्म आहे। आतमध्ये 2-3 प्लॅटफॉर्म कदाचित बनतील। हे बघा थोडं चला आता पुढे जाऊया आपण। हे पाहतो आपण ब्रिजला वरती काचा लावलेल्या आहेत बघा है ना। तर हे आता पुढे येत आहे, टर्मिनस येत आहे पनवेल टर्मिनस। हे बघा इथे पण काचा लावलेल्या आहेत, ह्या काचा आहेत। तर आता आपण काचेमधून पाहतोय पुढच्या साईडला। हे बघा हे असे मालगाड्या वगैरे थांबतात इथे। खूप मोठं पनवेल टर्मिनस आहे हे, भविष्यात खूप मोठं टर्मिनस होणार आहे। हा पहा हा एक ब्रिज बनतोय, वेळ लागेल अजून। हा या साईडला जुना ब्रिज होता। तर आता आपण पाहतोय हे बघा हे पनवेल टर्मिनसचं काम चाललं आहे। हे बघा हा बघा हा तो न्यू पनवेलकडे जायला रस्ता आहे हा। तर आता आपण हा तात्पुरता जो ब्रिज बनवला आहे तिथून चाललो आपण। हे पाहतो आपण टर्मिनसचं काम। ह्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर 5, 6, 7 आहेत आणि ह्या साईडला 8, 9, 10, 11 जसे बनतील तसं होईल इथे। हे बघा हे पनवेल टर्मिनसचं काम चाललं आहे। खूप हळूहळू होतं आहे पण ठीक आहे त्यातल्या त्यात। हे बघा ह्या साईडला देखील हा जुना ब्रिज। हे पहा हे आपण पाहतोय पनवेल टर्मिनसचं काम। हे बघा आपण ह्या साईडला देखील पाहतोय, हे पण पनवेल टर्मिनसच बनतंय। पनवेल शहर जर आपण लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिलं तर इथे माझ्या अंदाजे 4 लाख तरी लोकसंख्या आहे, त्याहून जास्त देखील असू शकते। आणि येणाऱ्या दिवसामध्ये खूप लोकसंख्या वाढणार आहे पनवेल रेल्वे स्टेशनला। अंदाजे 5, 6, 7 लाखपर्यंत ती जाऊ शकते आणि डेव्हलपमेंट इतकी जोरात चालू आहे। तर ही संख्या अजून वाढण्याची देखील शक्यता आहे, कारण की येणाऱ्या दिवसात पनवेल टर्मिनस होणार आहे। तर बघा हे देखील बंदच केलेलं आहे वाटतं इथे। हा प्लॅटफॉर्म नंबर 1 ते 7पर्यंत जाण्याचा मार्ग। हे बघा हे चालू होतं, बंद केलेलं आहे। आता हा इथून एक रस्ता गेलेला आहे, सिमेंटचा रोड केलेला आहे। हे पाहतोय पार्किंग आहे आपण। हे बघा खूप मोठी जागा आहे, पण चांगली डेव्हलपमेंट केली पाहिजे, खूप सुंदर होईल। चला हे बघा सिमेंटचा रस्ता केलेला आहे, त्याच रस्त्याने आपण जात आहोत पुढे। तर हे बघा हे पाहतोय आपण पनवेल टर्मिनसचं काम कुठपर्यंत आलं आहे पाहतोय बघा। असंच थोडं आपण पुढेपर्यंत जाणार आहोत, काम कुठपर्यंत चाललं आहे पाहायला। हे पहा हे पनवेल रेल्वे स्टेशनचं पनवेल टर्मिनसचं काम पाहतोय आपण। हे बघा तर हा त्या साईडला एक पास व्हायला रस्ता आहे तिकडे। चला असंच थोडं हळूहळू जाऊया पुढे, काम कुठपर्यंत आलं आहे पाहूया। चला बघा काम चालू आहे इथे। तर आपण सुरुवातीला तुम्हाला मी जे ब्रिज दाखवले बघा ईस्ट वेस्टला जोडण्यासाठी, तर तिथे आलो होतो आपण। हे बघा
तर ह्या साईडला हा सिमेंटचा रस्ता बांधतायत, अजून बराच वेळ लागेल. हे बघा, चला हळूहळू पुढे जाऊया आपण. हे बघा, सिमेंटचा रोड बांधतायत इथे. हे आहे पनवेल रेल्वे स्टेशनचं अगोदरचं, जो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते बघा. हे ब्रिज बांधतायत, ते बराच वेळ लागेल अजून. हे बघा, तर हे पहा, आपण पाहतो आहे हे पनवेल रेल्वे स्टेशनचं काम आहे. हे बघा, हे संपूर्ण रेल्वे स्टेशनचं काम चाललं आहे पहा. आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.